मागून घ्या, कारण नलिनीला त्यांना मल्टीव्हिटॅमिन वापर द्यावा लागेल, व्हिटॅमिन सी करता. ते एनर्जी ड्रिंक घेताय ना, तर त्याने एनर्जी ड्रिंक होणार नाही त्याला विनी जावं लागेल आपल्याला. ठीक आहे. कॅल्शियम आणि मल्टीव्हिटॅमिन आणि सत्व संतुलित आहार. चालेल. ओके. हो. काही रिझल्ट पाहूया आपण की या फॅमिली सोबत खूप साऱ्या लोकांना रिझल्ट आलेले. विजय जाधव सर, सोमे सर, साखरे सर, मॅडम कोण आहेत, आपलं या कॉलवर स्वागत आहे. आपण जॉईन केले, रोज आपण या कॉलवर जॉईन करत चालायचे. त्याचबरोबर जे बी काही नवीन फॅमिली मेंबर्स असतील आपल्यासोबत, सर्वांनी या कॉलवर जॉईन केलं तर इथं काय मिळणार आहे आपल्याला हे खूप महत्वाचं आहे. इथं काय मिळतं की खूप सारी लोक जास्त खूप मोठ्या प्रमाणात वजन कमी करण्यासाठी येतात, कारण वाढतं वजन ही जागतिक समस्या बनलेली. आता वाढतं वजन म्हणजे काय, की वजन का वाढतं किंवा वजन कशाचं वाढतं हे खूप महत्वाचं. बरोबर. आपल्या शरीरामध्ये 3 प्रकार वजन असतं. आपल्या शरीरामध्ये पाण्याचं वजन असतं, हाडांचं वजन असतं आणि फॅटचं असतं, ज्याला आपण चरबीयुक्त वजन म्हणतो. तर सर्वात महत्वाचं आपल्या शरीरामध्ये जर हाडांचं वजन आहे तेवढंच राहतं, जे काही नॅचरल वजन असेल ते. पाण्याचं वजन किंवा मसलचं वजन जे असतं त्याची पण काहीतरी सीमा असते, परंतु जे फॅट आहे त्या फॅटला कुठल्याच प्रकारची सीमा नसते. ज्यावेळेस शरीरामध्ये फॅट वाढत चालते त्यावेळेस ती अनलिमिट वाढत चालते. मग ती फॅट का वाढते हा प्रश्न खूप लोकांना पडलेला आहे. खूप लोकांना असं वाटतं की माझं वजनच कमी होत नाही. कमी करायचा प्रयत्न करायला गेलं की वजन वाढत जातं, कमी काय होत नाही. बरोबर. मग त्यासाठी आपण काय करतो, कुणीतरी आपल्याला सल्ला देतं की तुम्ही एक काम करा, व्यायामाला सुरुवात करा, चालायला सुरुवात करा. आपण मग चालतो तरी पण वजन कमी होत नाही. मग व्यायाम करतो तरी पण वजन कमी होत नाही. कमी खातो तरी पण वजन कमी होत नाही. उपाशी राहतो तरी पण वजन कमी होत नाही. हे अनुभव आले सर्वांना, त्यांचं वजन वाढलं त्यांना. सगळे प्रकार केले परंतु वजन काही कमी झालं नाही. त्याचं एकमेव कारण असं आहे की जर मूळ मुद्दा सोडून आपण जर दुसरीकडे भरकटण्याचा प्रयत्न केला तर वजन कमी होत नाही. सिंपल आहे. खूप लोकांना काय वाटतं, खूप लोकांना असं वाटतं की कमी जेवण केलं तर वजन कमी होईल, कमी जेवण केलं तर वजन वाढतं. हा पण अनुभव भरपूर लोकांना आहे. पण सर्वात महत्वाचं आपल्याला काय करणं गरजेचं आहे की आपल्या शरीरामध्ये जी फॅट आहे, आपल्या शरीरामध्ये फॅट, अनसॅच्युरेटेड फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट, ओमेगा 3 फॅट आणि ओमेगा 6 फॅट. तर आपल्या शरीराला गरज आहे ओमेगा 3 फॅट. आणि आपण ज्यावेळेस सिंपल कार्ब्स घेतो त्यावेळेस त्याच्यामधून फॅट मिळते ती ओमेगा 6 फॅट. तर हे फॅटचे जे प्रकार आहेत हे फॅटचे प्रकार समजून घेणं गरजेचं आहे. ती फॅट का वाढते की ज्या वेळेस माझ्या शरीराला कॅलरी किती लागतात, जसं एखाद्या टू व्हीलरला किती पेट्रोल लागतं किती किलोमीटर जाण्यासाठी तेवढं पेट्रोल, किंवा एखाद्या पेट्रोलची क्षमता आहे टाकीची 5 लिटरची आणि आपण जर 6 लिटर पेट्रोल भरलं तर निश्चितच 1 लिटर पेट्रोल बाहेर सांगलं जाईल. बरोबर. परंतु माझ्या पोटाची क्षमता आहे ठराविक अन्न खाण्याची, मी जास्त खाल्लं तर 3 काय सांडलं भरल्यानंतर पोट, कधी असं पाहिलं नाही झालं. कारण आपल्या शरीराने कितीही ताकद राहिलो कधी कधी आपला मूळ आवरत नाही तर आपण जास्त पण खातो, परंतु ते जास्त पण खातो एक्स्ट्रा कॅलरीज आपण इंटेक करत असतो. तर समजा मला 1500 कॅलरीज हव्यात रोजच्या दिवसभरासाठी, जी काय माझी दिनचर्या आहे दिनचर्या पूर्ण करण्यासाठी मला 1500 कॅलरीजची आवश्यकता आहे. आणि मी जर समजा 3,000 कॅलरीज इंटेक केला तर 1500 खर्च होतात आणि 1500 स्टोरेज होतात. त्याच कॅलरी स्टोरेज होऊन अनवॉन्टेड फॅट आपल्या शरीरामध्ये डेव्हलप होते. आता कॅलरीज हे बऱ्याच लोकांना माहिती आहे, परंतु बऱ्याच लोकांना माहिती पण नाही कॅलरीज म्हणजे काय. तर आज दिवसभरात जी काय मला ऊर्जा लागणार आहे, मला शक्ती लागणार आहे, त्या ऊर्जा आणि शक्तीचा भाग म्हणजे कॅलरीज. बरोबर. मग ते कॅलरीज मध्ये जसं किंवा मापन केलं जातं, त्या कॅलरीजचं जर आपण प्रॉपर ते कॅलरीज समजून घेतला, आपल्या कोचेस कडून समजून घेतला की सर मॅम मला किती कॅलरीज लागतात, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला एवढ्या कॅलरीज लागतात आणि त्या कुठून घ्यायच्या आणि ते कसं करणार, आपल्याला किती कॅलरीज आपल्याला घ्यायच्या. तर आपले कोचेस आपल्याला योग्य गायडन्स करतील की तुम्ही अशा पद्धतीने डाएट दिवसभरात फॉलो केला तर तुम्ही तुम्हाला हव्या तेवढ्या कॅलरीज इंटेक करू शकता. कॅलरीज कट डाऊन किंवा कॅलरीज बर्निंग याच्याशिवाय
करायची असेल तर त्याला तराजू काटा घ्यावा लागेल आणि मोजून मोजून अन्न खावं लागेल कट डाऊन मध्ये. तो डाएट प्लॅन करतात खूप लोक करतात, परंतु तो करणं थोडासा अवघड असं आहे समजा, कारण कॅलरी कट डाऊन. परंतु कॅलरी बर्निंग तर करू शकतो आपण. उदाहरणार्थ काल मला 1500 कॅलरी पाहिजे, तुम्ही 2000 घेतल्या, 500 कॅलरी एक्स्ट्रा घेतल्या. मग आज सकाळी मी वर्कआउट करेल, घाम निघेल, घामातून 300-400 बर्न करेल, थोडेसे अजून ऍक्टिव्हिटीज काय करेल, 400-500 कॅलरी एक्स्ट्रा घेतलं बर्न करेल. कॅलरीज बर्न जर झाल्या आपल्या तर ती अनवॉन्टेड फॅट मध्ये कन्वर्ट होत नाही. दुसरी गोष्ट, पूर्वीची काय फॅट आपली जमा आहे ती फॅट आपल्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला मसल्स बिल्ड करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मसल्स बिल्ड होतील त्यावेळेसच फॅट लॉस होते. मसल्स बिल्ड आणि फॅट लॉस जे काही गणित आहे ते जुळवणं गरजेचं आहे. फक्त फॅट लॉस करून होणार नाही तर मसल्स बिल्ड होणं गरजेचं आहे. चुकीच्या पद्धतीने जर आपण वजन कमी करायचा प्रयत्न करत असू तर वजन आपलं कमी होतं 2 किलो 4 किलो 5 किलो, परंतु ते मसलचं आणि वॉटर वेट कमी होतं, पाण्याचं वजन फॅट आहे तशीच राहते. आपल्याला समाधान वाटतं की मी 4 किलो 5 किलो वजन कमी केलं, परंतु पुढे जाऊन मग अशक्तपणा, झोप येणं, आळस, कंटाळा या गोष्टी होत असतात. कारण वजन कमी आपल्याला फॅटचं करायचं आणि ते फॅटच झालं पाहिजे. हे कुठं होतं? वेलनेस फॅमिलीमध्ये आणि आपल्या कोचच्या मार्गदर्शनात. मग कोचेस जो काही डाएट प्लॅन देतात तो प्रॉपर फॉलो करणं आपल्याला गरजेचं असतं. त्याचबरोबर कॅलरी मॅनेजमेंट आपले कोचेस सांगत असतात. त्याचबरोबर मसल बिल्ड साठी आपलं शरीर जे लाखो करोडो पेशींनी बनलेलं असतं आणि त्या पेशी रोज लाखो पेशी करोडो पेशींनी बनलेले शरीर लाखो पेशी डिऍक्टिव्ह होतात, म्हणजे रोज मरतात आणि त्या परत पुनर्जीवित होण्यासाठी, कारण ती प्रोसेस सारखी चालू होते, ऍक्टिव्ह डिऍक्टिव्ह. मग ही जे काही पेशी आपल्या मृत पावतात त्या परत पुनर्जीवित होण्यासाठी पेशींना पेशीय पोषण आहाराची गरज असते. मग पेशीय पोषण आहार कुठून मिळतो? आपल्या जेवणातून मिळतो का? उत्तरे नाही. जर मिळत असतं तर कुणाचं वजनच वाढलं नसतं. मग पेशींना पेशीय पोषण आहार देण्यासाठी आपल्याला रोज सकाळी आपला नाश्ता चेंज करावा लागेल, आपला ब्रेकफास्ट चेंज करावा लागेल. लिक्विड फॉर्म मधला प्रोटीनयुक्त आहार हा आपल्याला घ्यावा लागेल, कारण पेशींचं मुख्य खाद्य म्हणजे प्रोटीन. मग प्रोटीन आपण किती घेतो, किती मिळतंय आपल्याला? जर आपल्याला आपल्या वजना एवढं ग्रॅम प्रोटीन रोजचं मिळत नसेल तर कशाच परिस्थितीत आपलं बिलकुलही वजन कमी होणार नाही, म्हणजे फॅट कमी होणार नाही. मग आता बऱ्याचशा लोकांची काय फॅट कमी झाली, ती का कशी झाली? तर ती या ठिकाणी त्यांनी वजना एवढं ग्रॅम प्रोटीन रोज इंटेक केलं दिवसभराच्या आहारामध्ये, म्हणून त्यांची फॅट वाढली. तसंच सकाळचा जो काही लिक्विड फॉर्ममधला प्रोटीनयुक्त आहार आपण ब्रेकफास्ट करून घेतो, तर त्या ब्रेकफास्टच्या माध्यमातून आपल्या पेशींना पेशीय पोषण आहार मिळतो, पेशींची बळकटी वाढते, पेशी ऍक्टिव्ह होतात आणि पर्यायी फॅट लॉस होतो. ही प्रोसेस आहे नॅचरल प्रोसेस, बरोबर. या नॅचरल प्रोसेसने जर आपण वजन कमी करायचा प्रयत्न केला तर आपण लाईफ टाईम फिट राहू. आणि चुकीच्या पद्धतीने वजन कमी करायचा प्रयत्न करत असाल तर ते वजन वाढलेलंच राहू द्या. चुकीच्या पद्धतीने वजन कमी करायचा प्रयत्न करू नका. वजन कमी करण्यासाठी, शरीरामध्ये वाढलेली फॅट कमी करण्यासाठी एकमेव प्लॅटफॉर्म आहे तो वेलनेस फॅमिलीचा, आणि तिथंच होतं प्रॉपर. अन्य ठिकाणी जर आपण जात असू तर थोडासा आपल्याला अडचणीचा स्टार्ट होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण आपल्या शरीरामध्ये फॅट कमी करू शकतो. आणि फॅट कमी करण्यासाठी एक असं वाटतं प्रत्येक व्यक्तीला तर माझी वाढलेली फॅट आहे, अशी काहीतरी जादू झाली पाहिजे, फॅट लगेच कमी झाली पाहिजे. वाटतं की नाही? ज्यांची फॅट वाढली त्यांना वाटतं जादू झाली पाहिजे. हो, खरं ऐकताय तुम्ही, जादू झाली पाहिजे. आणि जादू होतेच. ती कशाने होते? जादूच्या गोळीने. किती लोकांना माहिती जादूची गोळी? वा, व्हेरी गुड. जादूची गोळी. मग जर आपल्याला आपली शरीरातली अनवॉन्टेड फॅट कमी करायची असेल तर एकच पर्याय जादूची गोळी. या गोळीचं नाव आहे गार्सिनिया. ती गार्सिनिया जर आपण इंटेक केली तर त्या गार्सिनियाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जे काही अनवॉन्टेड फॅट जमा झाली त्या फॅटला खेचून बाहेर काढण्याची क्षमता गार्सिनियामध्ये आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये हायड्रोक्सिट्रिक ऍसिड आहे. हायड्रोक्सिट्रिक ऍसिड आपले जे काही जिद्दी फॅट म्हणतो आपण, जिद्दी फॅट सुद्धा बाहेर खेचून काढण्याची क्षमता ठेवतं. त्याचबरोबर त्याच्यामुळे पोट साफ होतं. कितीही दिवसापासून एखाद्या व्यक्तीचं पोट बिघडलेलं असेल, कितीही दिवसापासून, कितीही वर्षापासून त्या व्यक्तीला जर पचनासंबंधीचे त्रास असतील तर गार्सिनिया टॅब्लेटने ते पूर्णपणे रिकव्हर होतात आणि त्या व्यक्तीचं जे काही बाउल फंक्शन आहे, लहान आतडं मोठं आतडं पूर्णपणे क्लीन होऊन जातं. या ठिकाणी
लहान आतड्यात मोठ्या आतड्यामध्ये बॅड बॅक्टेरिया पोझिशन घेत असतात आणि त्यामुळे पोट साफ होण्यास खूप अडचण येते. मग त्यावेळेस आपण ज्यावेळेस गारशिने किंवा सकस संतुलित आहार आपण देऊ त्यावेळेस त्या बॅड बॅक्टेरिया आउटलेट त्या ठिकाणी गुड बॅक्टेरिया पोझिशन घेतात आणि मग लाईफ टाइम आपण राहतात. हे सर्व कशामुळे होतं? हे सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? वाढलेलं वजन आणि बिघडलेली पचनक्रिया याचं एक मुख्य कारण जर असेल तर आपली चुकीची जीवनशैली. बरोबर? चुकीची जीवनशैली म्हणजे उशिरा झोपणे, उशिरा उठणे सगळ्यात मोठी चुकीची जीवनशैली आणि उशिरा उठून चहा पिणे याची जीवनशैली आहे त्या व्यक्तीला आयुष्यभर त्रस्तच राहणार आरोग्याच्या बाबतीत. परंतु ही जीवनशैली जर आपण बदलली याच्यामध्ये जर आपण बदल केला निश्चितपणे आपण एक चांगलं जीवन निरोगी जीवन आपण जगणार आहोत. बरोबर? मग लवकर झोपा, लवकर उठा, सकाळी चहा बंद करून एनर्जी ड्रिंक घ्या, लाईफ टाइम पिता. बरोबर? ही जीवनशैली आपल्याला बदलायची. रात्री 5 ते 6 तास झोप असणं गरजेचं आहे. आपली कारणं आपण बाजूला ठेवायची. निर्णय घ्यायचा असेल तर झोप खूप महत्वाची. झोप आपल्याला गरजेचं आहे. झोप मिळाली आपण फिट अँड फाईन राहतो. बरोबर? त्याचबरोबर वजन कमी करणं वाढवणं हा टेम्पररी गोल असेल. वजन कमी करणं किंवा वाढवणं हा